नमस्कार मंडळी, आपल्या रोहिणीज किचनमध्ये स्वागत आहे. पहा, आज आपण इथं बनवत आहोत भोगी मसाले भात. भोगीसाठी जो आपण बनवत असतो तो. तर इथं भरपूर साऱ्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहे. टोमॅटो, बटाटा, गाजर, वाटाणा, इथं वालाच्या शेंगा, इथं आपण अद्रक लसूण हे कुटून घेतलेलं आहे. एकदम बारीक पेस्ट केलेली नाही, उकळीमध्ये थोडंसं ठेसून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली टेस्ट छान लागते. तर इथं आपण पहा, कांदा परतायला घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हळद असं घातले. आपण कांदा थोडासा परतला का त्याच्यामध्येच आपल्याला खिसलेलं आलं आणि थोडंसं लसूण आपण कुटून घेतलेलं आहे आबडधोबड. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आणि छान अशा भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या. जास्त आपल्याला इथं भाज्या शिजवायच्या नाही आहे, थोडंसं फक्त आपल्याला कच्च्या भाज्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये धना पावडर, लाल मिर्च पावडर आपण घातलेली आहे, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तुम्ही पाहितला असन. तर पहा, इथं छान आपण हा मसाला परतून घेतलेला आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे. पण बाकीचे जे आपण मसाला घालणार आहे ते नंतर घालणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसन आपण कधी घालतो. तर त्याच्यामुळं आपल्या खिचडीची टेस्ट जी आहे ती एकदम छान होते. तर इथं भाजीमध्ये आपण थोडासाच घातलेला आहे गरम मसाला, जास्त काही घातलेला नाही. तर इथं पहा, आपल्या भाज्या थोड्याशा वाफ देऊन ठेवल्या होत्या, तर आता छान परतून झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण धुतलेले 1008 हा तांदूळ घेतलेला आहे, तर आपण तो ह्याच्यात घातला आहे. तर हा भात जो आहे तो एकदम छान होतो, सुट्टा. तर पाहू शकता, आपण पूर्ण तांदूळ ह्याच्यात टाकलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मूग डाळ पण ह्याच्यामध्ये टाकतात, कुठं उडदाची डाळ टाकतात काही ठिकाणी. तर इथं आपण डाळीचा वापर केलेला नाही आहे, तुमच्याकडे टाकत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आपण एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते गरम पाणी घातलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या भाज्या ज्या आहेत कच्च्या शिजवून घ्यायच्या आहेत, आपल्या ह्या भाजीमध्ये राहिलेल्या शिजून जातात. इथं पहा, मी मसालपुडी घेतलेली आहे. आपला भात शिजत आला, पूर्णपणे शिजला 90%, तर त्यानंतर ही मसालपुडी आणि भरपूर सारं तूप वरून घालून मिक्स करून घ्यायचं. इथं पहा, आपला भात 90% शिजलेला आहे. तर आपल्याला फक्त थोडीशी वाफ द्यायल्यानंतर ठेवायचा. वाफ दिल्याच्या नंतर पहा, इथं आपला भोगीचा जो आपला भात आहे तो तयार झालेला आहे. तर गरमागरम तुम्ही नक्कीच या भोगी दिवशी आपल्याकडे भात खायला. हॉटेल ताईसाहेब त्या दिवशी नक्कीच बनवला जाईल. हे पण मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे, आपल्या टिफिनच्या मुलांना दाखवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब.